हॅलो, मी रुणाली स्वागत करते तुमचं पुन्हा एकदा माझ्या नवीन एका व्लॉगमध्ये। तर आम्ही आलो आता आदमापूरला मामांच्या दर्शनासाठी। तर तुम्ही सुद्धा माझ्या व्हिडिओमार्फत मामांचं छान दर्शन घ्या। आणि ऊन भरपूर आहे आणि माझी श्रीनू इकडे आहे। आणि हे बघा, इथे तुम्ही बघू शकता मामांचा इथे रथ आहे, इथे ठेवलेला आहे हा रथ। माझा व्लॉग शेवटपर्यंत स्किप न करता कंटिन्यू करा। चला आपण जाऊया मामांच्या दर्शनासाठी। तर आम्ही आदमापूरमध्ये पोहोचलोय। गाडी पार्किंगचं तिकडे पाटी आहे, तिकडे गाडी पार्किंग करून आम्ही कमानीमधून आतमध्ये आलोय। आणि मंदिराच्या तिकडे पुढून सुद्धा रोड आहे यायला, पण आम्ही गाडी पार्क इकडे केली, त्यामुळे आम्ही मग कमानीमधून आतमध्ये आलो। मग नारळ कापूर साखर घ्यायचा होता, मग तिथेच बाजूच्या एका साईडच्या दुकानामध्ये आम्ही नारळ कापूर साखर घेतला। तसं देवाला नारळ कापूर साखर किंवा तुम्ही काही लागत नाही, देवाला फक्त भाव महत्त्वाचा आहे। तर नारळ आम्ही घेतला आणि तिथे चपला वगैरे तिथेच काढल्या, भरपूर गर्दी होती म्हणून मग चप्पल पण इथेच यांच्याजवळच आम्ही साईडला तिथे काढले आणि आम्ही दर्शनासाठी निघालो। आणि इथे बाळूमामांचं ट्रस्टचं हॉस्पिटलसुद्धा आहे आणि इथे साईडला पण सगळीकडे दुकानंच आहेत सगळी। मग इथून पार्किंगसुद्धा साईडला आहे इकडे डाव्या साईडला, आणि इथून आतमधून दर्शनासाठी जायला हे आहे मार्ग आहे। तर आम्ही तिथूनच गेलो, कारण मुखदर्शन नाही, आम्ही येणार कधी वर्षातून येणार, पण म्हणून मग आम्ही लाईनमधूनच गेलो। रविवार होता, गर्दी तर भरपूर होती आणि ऊन पण भरपूर होतं। आम्हाला सांगितलेलं घरातून बाहेरूनच दर्शन घेऊन या, कारण दर्शनाला वेळ लागणार गर्दीतून जायला। तरी पण आम्ही बोललो नाही, जायचं तर दर्शन लाईनमधूनच घ्यायचं। मग आम्ही या मंडपातून, वरती मंडप आहे त्या मंडपामध्ये असे ग्रिल लावलेले आहेत दर्शनासाठी। एवढी पण नव्हती गर्दी, इकडच्या साईडचे तर पूर्ण खाली होतं सगळं। इथून हा दर्शनासाठी मार्ग आहे, हे पूर्ण खाली आहे। अमावास्येला जर कधी गेलात तुम्ही तर अमावास्येला हे सगळं फुल्ल भरलेलं असतं आपल्याला, आणि इतकी गर्दी असते बापरे। म्हणून आम्ही रविवारी गेलो, रविवारी पण गर्दीच होती, पण छान वाटतं। गर्दीतूनच दर्शन घ्यायची जी मजा आहे ती अशी एकांतात दर्शन घेण्यात कधीच येत नाही। मग आम्ही इथून असं गेलो, तर हा इकडचा जो भाग आहे तो पूर्ण खाली होता, कारण एवढी गर्दी नव्हती। आणि पलीकडच्या मंडपातून आम्ही लाईनमधून दर्शनला गेलो। लाईनमधून दर्शनाला जाताना पूर्ण दर्शनाला जाईपर्यंत बाळूमामांच्या नावानं चांग बोल हाच गजर सुरू होता आणि भारी वाटत होतं। पण लहान मुलं आहे ना, भरपूर कंटाळलेली होती। आमच्या पुढेच एक लहान बाळ होतं, ते तर इतकं कंटाळलं होतं बापरे, रडत होतं भरपूर ते। आणि आमचा श्रेणीसुद्धा म्हणजे अंगावरून खाली उतरत नव्हता, तो असा अंगावरच होता, कंटाळलेला तो पण भरपूर। आणि या लाईनमधून आहे ना, इथे असं बसायलासुद्धा असे बाकडे केलेले आहेत, म्हणजे अमावास्येला जेव्हा भरपूर गर्दी असते तेव्हा काही ना चक्कर येते किंवा त्यामुळे आहे ना असं म्हणजे थोडा स्पेस सोडून आहे ना बसण्यासाठी असे हे स्टीलचे बाकडेसुद्धा केलेले आहेत। सोय खूप छान आहे इथे, टॉयलेट वगैरेसुद्धा आहे, म्हणजे सोय खूप चांगली आहे इथे। खाली हॉस्पिटल आहे, हॉस्पिटलमध्ये सुद्धा सगळे ऑपरेशन्स होतात, सगळ्या सोयी आहेत आदमापूरमध्ये। चल बोला, चाली करायचं आणि भरपूर गर्दी आहे। मी आता लाईनमधून चाललोय, मुखदर्शनाला पण भरपूर गर्दी आहे। तुम्ही पण आमच्या व्हिडिओमधून मामांचं दर्शन घ्या। आणि गर्दी ऊन पण खूप आहे बाहेर, तर जी असं सावली आहे खूप छान। सेटमधून आलो दर्शनाला तर बाहेर वाटते, खूप गर्दी आहे प्रसादाला, तर त्यापेक्षा जास्त गर्दी आहे। चला तुम्ही पण या दर्शनाला। आहे की 2 रुपये
भाऊ इथून पाहिजे मस्त आलंय. मस्त आहे, चालेल. आणि इथे हा जो हॉल आहे तिथे मामांचा प्रसाद असतो. भात, आमटी, भाजी, खीर असते, पापड असतात. प्रसाद तर इतका टेस्टी असतो तो. पण आज रविवार असल्यामुळं प्रसादाला पण भरपूर गर्दी होती. हो. ठेव कसं करणार. असं छान आमचं दर्शन झालं, अगदी मस्त. श्रीनिश मामांची जी मूर्ती बघितली आणि त्यानंतर मामा कुठे आहेत असं करायला लागला. आणि जेव्हा गाभाऱ्यासमोर आम्ही गेलो आणि मामांची मूर्ती जेव्हा बघितली तो इतका खुश झाला ना, कारण तो असं म्हणत होता बाळूमामांच्या नावानं चांगलं बाळूमामा. पण जेव्हा प्रत्यक्षात मामांच्या मंदिरामध्ये मामांची मूर्ती जेव्हा पाहिली तेव्हा तो खूप खुश झाला आणि दर्शन इतकं मस्त झालं ना, खरं सांगते खूप छान वाटलं. त्यानंतर आम्ही बाहेर येऊन मग नारळ वगैरे वाढवला, कापूर वगैरे लावला आणि इथे कुंदा आणि पेढ्यांचा प्रसाद पण मिळतो, तो आम्ही घेतला. आणि असा परिसर आहे मामांच्या मंदिराचा. कोणी जर तुम्ही आला नसाल तर आदमापूरला नक्की येऊन मामांचं दर्शन घ्या. आम्ही जेव्हा कधी मुंबईवरून येऊ तेव्हा मामांचं दर्शनही घेतल्याशिवाय आम्ही मुंबईला कधीच जातो. आणि मुंबईला जाताना सुद्धा ट्रॅव्हल्स इकडूनच जातात, तेव्हा जाताना सुद्धा बाहेरून मामांचं दर्शनही होतच होतं. तर तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनेलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा. आणि हे मामांचं मंदिर आहे, हा मंदिराचा कळस आहे.